नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा देनेश ट्रॅव्हल इंडियामध्ये. आज थोडा वेगळा विषय, आपला रेग्युलर विषय सोडूया बाजूला. जे काय पहलगाममध्ये झालं आहे त्याबद्दल थोडे माझे विचार आहेत आणि खूप दुःखद आहे. ठीक आहे, खूप वाईट गोष्ट झाली आणि जे 27 जे काय आकडे येत आहेत समोर, त्या लोकांचं जे काही तिथे मरण त्यांना आलं, हे खूप दुःखद आहे. ठीक आहे, मी आत्ताच जानेवारी एंडिंगच्या आसपास काश्मीरला जाऊन आलो. ठीक आहे, आणि आम्ही सर्व काश्मीर फिरलो होतो. शेवटचा दिवस आमचा पहलगामला होता. तर पहलगामला आम्ही जेव्हा गेलो ना, तर त्यावेळी असं काय वातावरण वेगळं वाटलं नाही, पण थोडंसं इंटेन्स वातावरण त्या दरम्यान होतं. नाही असं नाही, माझा एक्सपिरियन्स सांगतो पर्सनली, की त्यावेळी मला थोडं ते वातावरण वेगळं वाटलं. पण तसं काय असं एवढं सगळं मोठं होईल असं नाही वाटलं होतं. मी तुम्हाला सांगेन की काश्मीर जे आहे, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओजमध्ये बोललो होतो की आपण एक रिव्ह्यू व्हिडिओ टाकणार आहोत माझा काश्मीरच्या एक्सपिरियन्सबद्दल. तर ही तशीच एक व्हिडिओ समजा. आणि काश्मीर हे खूप सुंदर आहे, बघायला खूप सुंदर आहे आणि तिथली लोकं तशी सपोर्टिव्ह आहेत. ठीक आहे, थोडाफार हिंदू मुस्लिम हे जे काय आपण सध्या चाललं आहे तो विषय थोडा वेगळा ठेवूया. ठीक आहे, आणि बाकीचा विषय बघू. आम्हाला जे काय पाहायला मिळालं थोडंफार दुमत आहे. दुमत म्हणण्यापेक्षा मी सांगेन की थोडा एक्सपिरियन्स चांगला वाईट दोन्ही आहे. चांगला एक्सपिरियन्स असा होता की बघायला खूप छान मिळालं. तिथे डेव्हलपमेंट खूप चांगली होते. जम्मूपासून आम्ही जम्मू तवी स्टेशनला उतरून तिथून पुढे गेलो, श्रीनगरला बाय रोड गेलो आम्ही. रोडची कामं चालू आहेत, हायवेज वगैरे बऱ्यापैकी पूर्ण झालेत. खूप कमी वेळात आपण श्रीनगरपर्यंत आत्ता पोचू शकतो. टनल्स चालेत. सोनमार्गचा टनल आत्ताच आम्ही गेलो होतो जानेवारीमध्ये, त्याच दरम्यान तो इनॉग्रेट झालेला आहे. तर वेळ खूप वाचतो. तिथे रस्ते वगैरे चांगले बनवलेले आहेत आणि एकंदरीत तिथल्या लोकांचा जो काही आम्हाला रिस्पॉन्स आला तो पॉझिटिव्ह होता. की ते ही सगळी जी डेव्हलपमेंट होते किंवा कोरोनाच्या काळात जे सरकारने तिथल्या लोकांसाठी केलं आहे त्याची लोकांना जाणीव दिसते. त्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा की सरकारने बऱ्यापैकी केलं आहे. पण जसं जसं आम्ही गुलमार्ग किंवा सोनमार्ग किंवा पहलगाम हे जे सीमेच्या म्हणजे पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेच्या जवळचे जे प्रदेश होते तिथे जसे जात होतो ना, तिथे थोडासा आपल्याला वेगळा फील येतो. म्हणजे जसं फील आपल्याला श्रीनगर किंवा जम्मू या भागात येतो तसा तिथे फील येत नाही. खूप कमी प्रमाणात आपल्याला भारताचा तिरंगा तिथे फडकताना दिसतो. एखादं जर तुमचं सरकारी ऑफिस किंवा असं काही असेल तर डेफिनेटली तिथे आपला तिरंगा हा फडकतो. पण बाकीच्या ठिकाणी थोडा कमी प्रमाण आहे. कमी प्रमाण आहे म्हणण्यापेक्षा मला दिसलंच नाही खरं सांगायचं तर. लोकांबद्दल काही हे नाही आहे, थोडे स्कॅम्स वगैरे चालतात. आम्हाला सुद्धा बऱ्यापैकी स्कॅम्समध्ये सामोरं जावं लागलं. आमचे सुद्धा लुटालूट होते तिथे, हे नक्की. म्हणजे आता पर्यटन स्थळ आहे तिथेच नाही, कुठेही पर्यटन स्थळी तुम्ही जाल तिथे लुटालूट ही असतेच. ठीक आहे, तर तसं एक आहे. आणि बाकी गंडोला राईड किंवा आम्ही जे काही पहलगामला गेलो, सोनमार्गला गेलो, हे प्रदेश थोडे सीमेच्या जवळ आहे. तर तिथे 50-50 वातावरण आहे. आणि आत्ता जे काही झालं ते खूप वाईट होतं. तेथील लोक, जसं आम्ही 4-5 महिन्याआधी सगळी तयारी केली होती. तिथे जायची लोक स्वप्न बघतात नाही का. म्हणजे आपण एखादा प्लॅन करतो फॅमिलीसोबत आणि तिथे गेल्यानंतर आपण काय करणार, कशी रील्स करणार, किती मजा करणार, हे सगळं आपण ठरवतो. आणि सडनली अशा गोष्टी झाल्या की खूप मोठा धक्का असतो तो. म्हणजे कोणालाच हे एक्सपेक्ट नव्हतं की तिथे असा टेररिस्ट अटॅक होईल आणि एवढं मोठ्या प्रमाणात तिथे तिथल्या लोकांना, तिथल्या पर्यटकांना या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागेल. हे कोणाला एक्सपेक्टेड नव्हतंच. पण एक आहे की ह्या ज्या व्हॅलीज आहेत ना,
त्या तिथे फक्त तुमचा जो काही खेचर किंवा तो जो घोडा असतो तोच जाऊ शकतो. तिथे गाड्या वगैरे तेवढा ॲक्सेस नाही आहे, लगेच तुम्ही तिथे पोचाल असं. आणि कदाचित आत्ता जो टेररिस्ट अटॅक झाला याचा त्यांनी हाच फायदा उचलला असं मला वाटतं. तर एक खूपच एकदम क्रूर अशी गोष्ट होती की, आणि एक नालायकपणाचा कळस होता तो. ठीक आहे, तुम्ही जात विचारून तिथे फायरिंग केली किंवा पर्टिक्युलर एका धर्माला तुम्ही टार्गेट केलं. सॉरी, फोन आलाय. तर पर्टिक्युलर धर्माला तुम्ही तिथे टार्गेट केलं. आणि टेररिझम हा एक तर निंदनीय आहेच, आणि खूप नालायक लोक आहेत ती, आणि मनुष्य जातीला काळीमा फासणारे लोक आहेत. ठीक आहे, त्यात पर्टिक्युलर धर्माला टार्गेट केल्यामुळे आपल्या भारतामध्ये जे काही सर्व धर्म समभाव जो आहे याला काळीमा फासू शकतो. कारण पर्टिक्युलर धर्माला टार्गेट केल्यामुळे तो जो पुढे होणारा इफेक्ट आहे तो खूप वेगळा आहे आणि खूप डेंजर आहे तो. सेकंड गोष्ट अशी आहे की सिच्युएशन अशी आहे की तिथली जी लोक आहेत किंवा जम्मू आणि काश्मीरचं जे काय इन्कम आहे ते मोस्टली पर्यटनावर आहे. दुसरं तिथे असं काही प्रॉपर त्यांचं साधन जीवनाचं असं नाही आहे. या सिच्युएशनला बऱ्याचशा ठिकाणी मी जे बघतोय ते बायकॉट करणं किंवा अशा गोष्टी पुढे येत आहेत की आपण बायकॉट करूया, तिथे जाणं टाळूया. पण होणार काय की त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्या भारतावर पडणार आहे. कारण एकंदरीत आहे की तिथल्या लोकांना आता सध्या आपली गरज आहे. जे काही आपल्या बाकी भूतकाळात जे काही झालं आहे ते सगळं आपल्याला विसरायला पाहिजे. आणि ठीक आहे, म्हणजे जे काय होतं त्याला सारखं मनात धरून तो राग आपण बाहेर काढणं हे चुकीचं आहे. तिथलं पर्यटन कमी होता कामा नये, कारण जर आपण त्यांना सपोर्ट दिला, कारण त्यांच्या मनात आपण जे काही भारत किंवा तिथली जी लोकं होती जे आपलं पाकिस्तानशी त्यांचं जे काय होतं म्हणजे तर सपोर्ट असेल काय असेल, म्हणजे असेल नसेल पुढची गोष्ट, एवढं काय आपण डीपली बघत नाही, पण होतं म्हणजे काही तिथले जे लोक होती ते सपोर्ट करत होते आणि लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवत होती. ठीक आहे, तर आता जे काही काम तिथे झालं आहे ना, म्हणजे सरकारने जे काही काम केलं आहे तिथे डेव्हलपमेंट केलं आहे त्यानुसार असं दिसून येतं आहे की तिथल्या लोकांमध्ये ते आता हळूहळू त्यांना कळायला लागलं आहे की चांगलं काय वाईट काय, कोण त्यांचा फायदा घेतं आहे आणि कोण त्यांच्यासाठी काम करतं आहे हे त्यांना दिसतं आहे. भारताने जे काही त्यांच्यासाठी चांगली कामं केली त्याचं ते ॲप्रिशिएशन करत आहेत. म्हणजे हळूहळू बदल होतो आहे. आणि त्यात जर का हे बायकॉटसारख्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित असं नको व्हायला की त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तिथल्या लोकांवर पडेल, असं एकंदरीत मला वाटतं. तिथली लोकंसुद्धा या सगळ्या गोष्टीचं, या टेररिस्ट अटॅकचा निषेध करतात. तिथली लोकं, त्यांना समजून येतं आहे की हे किती क्रूर आहे, म्हणजे हे टेररिझम हे किती घातक आहे हे तिथल्या लोकांना कळून येते. आणि हे जेवढं तिथल्या लोकांना कळेल, तिथल्या ॲक्टिव्हिटीज जे काय आपल्याला आता सध्या निगेटिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्या दिसत होत्या त्या आता कदाचित आपण त्यांना मदत केल्याने कमी होऊ शकतात. आर्टिकल 370 हटवल्यानंतर खूप शांतता होती. ॲक्च्युली ही शांतता खरं एक वादळाचं पूर्वरूप असं दिसून आलं आपल्याला, की ही शांतता खरं तर शांतता नसून ती एक वादळापूर्वीची जी शांतता असते तशी शांतता होती. सो मला वाटतं की बायकॉट करणं हा त्याच्यावर काही उपाय असू शकत नाही आता जे काही घडलं आहे त्यावर. आणि जे कोण आहेत ज्यांनी हे सगळं करून आलं, आता आपल्याला माहितीच आहे, आपण डायरेक्टली तर ॲक्यूज या व्हिडिओमध्ये करू शकत नाही, पण आपल्या सगळ्या भारताला माहिती आहे की हे कोणी घडवून आणलं. ठीक आहे, त्याच्यामागे कोणचा हात आहे. पण मला वाटतं की स्थानिकांनी आता याच्या विरुद्ध, जे काही काश्मीरचे लोक आहेत त्यांनी याच्या विरुद्ध आता आपली शस्त्र उचलली, म्हणजे या टेररिस्टच्या विरुद्ध आपली शस्त्र उचलली पाहिजेत.
त्यांनी समजलं पाहिजे की कसं यांची मानसिकता काय आहे ते त्यांनी समजली पाहिजे. ठीक आहे, या आतंकवादामुळे आपल्याला किती तोटा सहन करावा लागतो हे त्यांनी समजलं पाहिजे. मला वाटतं हे जे मध्ये दगडफेकीचं जे काही प्रकरण व्हायचं, त्यांनी समजलं पाहिजे की तुम्ही थोड्याशा पैशासाठी हे जे काही करताय ते किती घातक आहे. तर आता मला वाटतं की काश्मीरचे जे काही लोक आहेत त्यांना माझं एक जर किंवा माझं एक मत सांगायचं झालं तर तुम्ही आता हे जे काय तुम्हाला दुसऱ्या मार्गाला घेऊन जाणारे जे काही लोक आहेत त्यांना थोडं बाजूला ठेवा. आपल्या भारतातील लष्कराला तुम्ही सपोर्ट करा, भारतातील पर्यटकांना सपोर्ट करा. सगळे तुमच्यासोबत आहोत, पण तुमचं सुद्धा तेवढंच साथ आम्हाला लाभू दे असं मला वाटतं. ठीक आहे, बाकी माझी जेव्हा काश्मीरी ट्रिप झाली, जे काय 6 दिवसांची काश्मीरी ट्रिप होती ती ठीक आहे, आमची चांगली झाली. काही गोष्टी होत्या जेणेकरून ते जे स्कॅम्स वगैरे होते त्या गोष्टी आता मी सोडतो बाजूला. तेवढंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, ते काय सगळीकडे असतात. तुम्हाला एन्जॉय करायचे, काय करायचे त्यानुसार तुम्ही ते घ्या. ठीक आहे, त्यामुळे काश्मीर ट्रिप्सच्या आहेत. काश्मीर अनसिक्युअर नाही आहे, सिक्युअर आहे. आपल्या भारतातील लष्कर तिथे आहे, आपल्या संरक्षणासाठी आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आपल्याला वाटतं की कदाचित ते खूप डेंजर आहे, तिथे जायलाच नको. या गोष्टी अशा घटनांमुळे आपल्या मनात येतात. पण मला वाटतं की सरकारला थोडा वेळ द्या, सरकार यावर काम करेल आणि लवकरात लवकर ही सगळी सिच्युएशन येईल, आटोक्यात येईल. काही मी मध्ये व्हिडिओ किंवा फोटोज जे बघत होते त्याच्या खाली जे कमेंट्स आहेत ना त्या मी तुम्हाला डिस्प्ले करतो, जरा वाचा. मला जरा वेगळ्या वाटल्या ते कमेंट्स, आणि त्या लोकांवर जरा ॲक्शन घ्या. या ज्या काही कमेंट्स केलेल्या आहेत ना, कोणीही केलेले असतील, ते खूप खूप वाईट कमेंट्स आहेत. ठीक आहे, आणि अशा परिस्थितीत ह्या सगळ्या कमेंट्स करणं हे तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे. तुम्ही टेररिझमला सपोर्ट केला नाहीच पाहिजे. ती लोक नालायकच आहेत आणि टेररिस्टना हे तोडीसतोड उत्तर द्यायलाच पाहिजे. आता मला माहीत नाही की मी हे जे टेररिझम वगैरे शब्द बोलतोय ते कितीशे ॲप्रोप्रिएट आहेत. जर नसतील तर मी ते थोडे बीप करेन, कारण शेवटी काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्या रेस्ट्रिक्शन्सनुसार व्हिडिओ बनवावे लागतात. तर असं सगळं माझं एकंदरीत मत आहे की बायकॉट करू नका, थोडं सरकारला वेळ दे, सरकार तिथे काम करू दे, सरकार थोडं सिक्युरिटी वाढवू दे. तसं काही तिथे जाणं हे डेंजर नाही आहे. म्हणजे ठीक आहे, सपोर्ट करायला पाहिजे. आपला भारताचाच एक भाग आहे, आपल्या भारतातलं एक राज्य आहे जम्मू काश्मीर, त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर आता इथेच थांबूया, आणि अजून काही माझी जी मतं असतील मला वाटली तर मी लगेच रेकॉर्ड करेन. आता हे मी असं डायरेक्टली रेकॉर्ड करतोय, प्रॉपर माईक वगैरे न लावता. याचं कारण असं आहे की माझ्या डोक्यात ते विचार येत जात आहेत, आणि जे काही यामध्ये ज्यांना मरण आलं आहे त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. आणि खूप वाईट झालं, वाईट वाटतं असं काही झालं की. आणि काय बोलू, म्हणजे त्यांच्याविषयी काय बोलायचं आता. मी खूप सारे व्हिडिओज, खूप सारे न्यूज वगैरे पाहिलेत आणि खूप वाईट वाटतं. मी 2 महिन्याआधी तिथे जाऊन आलो. जे काही कपल्स होते, जे काही फॅमिलीज अफेक्ट झाल्यात, कारण घरातला एक माणूस गेला तर किती मोठा फटका असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि मी तिथे जाऊन आलो आहे. म्हणजे 2 महिने लेट जातो तर कदाचित या परिस्थितीला मला पण सामोरं जावं लागलं असतं. खूप खूप वाईट आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे. सो ज्यांना या सगळ्यामध्ये आपलं जीव गमवावं लागलं आहे त्यांच्या पूर्ण घरातील लोकांना तुम्ही स्ट्रॉंग राहायला हवं. त्यांना आपण सगळ्यांनी मदत करायला हवी. त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी आपण एक आधार त्यांचा बनायला हवा. सो सगळ्यांनी मिळून त्यांना आधार द्या. आणि ठीक आहे, आता जे झालं त्याचं दुःखच आहे, पण याला तोडीसतोड उत्तर हे मिळायलाच हवं. त्यांनी सरळ सरळ आपल्या पंतप्रधानांना आव्हान केले आणि त्याचं उत्तर हे मिळायलाच हवं. धन्यवाद. जय हिंद.